आता आपण सर्वांनीच पाहिलं की मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस जवळपास 5,000 कोटीच्या शेतकऱ्यांच्या अनुदानासहित पीक व्यवस्थित 5,000 कोटीच्या आसपास आपण या ठिकाणी निधीची उपलब्धता केली। त्यामध्ये 50,000 एकर जमीन ओलिताखाली येते, 296 कोटी रुपये आपल्याला पाणी पुरवठा योजनेला मिळाले। सगळे रस्ते चकाचक झाले, अंतर्गत आणि शहराला जोडणारे सगळे रस्ते, साठवण तलाव झाले। ठीक आहे, नक्की मला माहित आहे की शहरामध्ये थोडी टंचाई सध्या जाणवते, कारण पूर्ण चांदणी धरण कोरडं पडलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलंही पाणी नाही। तिथून आपल्याला 90 लाख लिटर पाणी मिळत होतं। शहरामधून सुद्धा 65 ते 70 लाख लिटर पाणी आपल्याला विहिरीवरून मिळत होतं। तो एक यशस्वी प्रयोग केला होता की 25 लाखामध्ये 70 लाख लिटर पाणी आपण 5 विहिरीतनं उपलब्ध केलं होतं। आता उजनीवरून सुद्धा आपल्याला 1.5 कोटी ते 1 कोटी 80 लाख पूर्वी पाणी उपलब्ध, परंतु ती पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळं त्या ठिकाणावरून सुद्धा 90 लाख लिटरच पाणी येते ना, आता विहिरीवरनं 10 लाख असं 1 कोटी लिटरच पाणी येते आणि आपली 2.5 कोटी लिटरची तहान आहे शहराची। जरी 2011च्या जनगणनेनुसार 1,04,786 जरी लोकसंख्या असेल, तरी आताची जवळपास 1.5 लाखाच्या आसपास आपली लोकसंख्या आहे, जी तरंगती लोकसंख्या आहे की आसपासची सगळी आपली मराठवाड्याचा आपला सगळा दैनंदिन व्यवहार चालतो आणि आसपासच्या तालुक्यातली जी शिक्षणाच्या किंवा वैद्यकीय सेवेसाठी आणि व्यापारासाठी जे या ठिकाणी रहिवास झालेला आहे तो 50,000 असेल। 2 लाख वस्तीचं शहर झालेलं आहे, त्यामुळे पाण्याची आपल्याला नितांत गरज आहे। ह्या गोष्टी खरेच जरी अडचण असेल तरी याची अगोदरच आपण विचार करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करून 296 कोटी रुपये पहिलेच मंजूर होते, 80% काम पूर्ण झालेलं आहे आणि 100 कोटी रुपयाची गरज होती। गेल्याच महिन्यामध्ये मीटिंग झाली आहे, 100 कोटीची त्याची मंजुरीही मिळालेली आहे। आचारसंहिता झाल्या त्याची ऑर्डरही येईल, त्यामुळे आता त्या ठिकाणी रुपयाची अडचण नाही। फक्त अडचण आहे ते कुर्डवाडी पिंपळनेर भूसंपादनाची। त्यामध्ये सुद्धा गडकरी साहेबांना मी विनंती केलेली आहे, मध्यंतरी अक्कलकोटला, मला दिल्लीलाही म्हणालेले आणि येणाऱ्या जुलैच्या अखेरपर्यंत, कारण कुर्डवाडी ते पिंपळनेर 250 कोटी भूसंपादनाला लागतात आणि 950 कोटी 4 लेनला लागतात। त्यामुळे 1200 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, तो जुलै अखेरपर्यंत मंजूर होईल। कारण आता जर आपण पाईपलाईन कुर्डवाडी ते पिंपळनेर केली तर फार मोठा धोका होईल। उद्या जर मेंटेनन्सची वगैरे काही परिस्थिती आली तर त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल हायवे परमिशन देणार नाही आणि त्याला नाहक नगरपालिकेला वेळोवेळी पैसे भरावे लागतील, ही थोडं चुकीचं होईल। त्याकरता थोडं आपण थांबलोय आणि भूसंपादन झाल्या क्षणी, कारण शेतकऱ्याला पैसे दिल्याशिवाय तर आपण त्याच्या शेतकरी राजाच्या जमिनीमध्ये पाऊल ठेवणं चुकीचं ठरणार आहे। त्यामुळे त्यांना अगोदर भूसंपादनाचा मोबदला देतो आणि तातडीनं ते काम आम्ही युद्ध पातळीवरती हातामध्ये घेतो। त्याचबरोबर आपल्या 3 MIDC बोलल्याप्रमाणे आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आहेत, सुनीत्रताई आहेत, सामंत साहेब तर माझे मित्रत्वाचे संबंध आहेत, आपल्या सगळ्यालाच माहित आहे। 3 MIDC येणाऱ्या डिसेंबरच्या आत सगळ्या मंजूर करून त्या ठिकाणी घेतो आणि आपल्या तरुणांना या ठिकाणी कसा रोजगार उपलब्ध होईल ते या ठिकाणी करतोय। दुसरा मुद्दा, आता 50,000 एकर आपली जमीन ओलिताखाली येते आणि नव्यानं 3रा टप्पा जो आपला आहे तो 50,000 एकरचा आहे। तो काही एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्याला आपण टार्गेट करणार आहोत, कारण 50 साठवण तलाव आणि ढाळे पिंपळगावमध्ये पाणी सोडणं हे माझं एक मनाशी बाळगलेलं स्वप्न आहे। त्यामुळं शेती बागायतचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होईल आणि पाण्याचा प्रश्न सुटेल आणि रोजगाराचा ह्यावरती आणि बाकीची तर कामं मी सातत्यानं करतोय, त्या कामाला तर तोडच नसती। त्यामुळं बार्शी तालुक्याबरोबरच आता जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावरती पडते याची मला जाणीव आहे। माननीय पालकमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं त्यांचा मदतगार म्हणून मी त्यांच्याबरोबर राहून आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनीत्रताई या वरिष्ठ नेते मंडळीकडनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून सातत्यानं पाठपुरावा करून या जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम करू।